नमस्कार. मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दिवसाचा नाश्ता पौष्टिक असेल तर दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते. तर आज आपण पौष्टिक असा व्हेजिटेबल मसाला ओट्स बघणार आहोत, जो बनवायला सोपा आहे व घरातील प्रत्येकाला खूप आवडेल. चला तर बघूया. व्हेजिटेबल मसाला ओट्स बनवण्यासाठी ओट्स घेतले आहे. वाटीने 2 वाटी मोजून घेऊया. भाज्यांमध्ये 2 कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. थोडीशी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे. 1 गाजर लांब तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे. थोडीशी कोबी चिरून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतला आहे. अर्धा वाटी ताजा वाटाणा घेतला आहे. 1 बटाट्याला बारीक चिरून घेतला आहे व थोडीशी मक्याची दाणे, जिरा, मीठ, लाल मिरची पावडर, हळद पावडर, तेल एका कडेला गॅसवर ठेवला आहे. यामध्ये टाकूया 2 चमचे तेल. तेलला चांगलं गरम करून घेऊया. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया पाव चमचा जिरं. हे चांगले तडतडले की लगेच टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घेणार आहोत. तर इथे 2.5 ते 3 मिनिटांनंतर याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये टाकूया टोमॅटो. याला मिक्स करून घेऊया. टोमॅटोला अर्धा मिनिट परतून घेतला आहे. आता यामध्ये टाकूया मक्याची दाणे 2 चमचे. वाटाणा टाकूया अर्धी वाटी. याला मिक्स करून घेऊया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे चिरलेला बटाटा टाकला आहे. बटाट्याला एकदम बारीक चिरून घेतलं होतं म्हणजे ते लवकर शिजेल. गाजर टाकूया. मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोबी टाकूया. याला मिक्स करून घेऊया व 2 ते 2.5 मिनिटं परतून घेऊया आता सर्व भाज्यांना. आता यांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये अर्धा ते पाव वाटी पाणी टाकलं आहे. झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया व चेक करूया. 2 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. अजून वाटाणा व बटाटा कच्चेच आहे. गाजरही थोडंसं कच्चं आहे. एकदा मिक्स करूया. यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची व कांद्याची पात. तर इथे 2-2.5 चमचे कांद्याची पात टाकली आहे. मिक्स करून घेऊया. शिजण्यासाठी अजून पाणी लागणार आहे तर पाववाटी पाणी ॲड केलं आहे. झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊया. आता अजून 3-4 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे. आता याला चेक करून घेऊया. सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा. मीठ टाकलं आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. चांगलं मिक्स करून घेऊया. ओट्स जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल मिरची थोडी कमीच टाका. ओट्स बनवताना भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत तुम्ही त्या टाकू शकता व याचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कढईमध्ये टाकले आहे ओट्स. याला चांगलं मिक्स करून घेऊया. ओट्सला 2 मिनिटं असंच परतून घेऊया व चांगलं मिक्स करून घेऊया. इथे ओट्स 2 वाटी घेतले होते तर यामध्ये पाणी ॲड करणार आहोत 4 वाटी. म्हणजे एका वाटीला 2 वाटी पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी टाकूया. ओट्सला चांगले शिजवून घ्यायचं आहे. पाणी कमी वाटल्यास आपण अजून थोडंसं ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे पाणी टाकलं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. ओट्सला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांनंतर यामध्ये खूप कमी पाणी झालं होतं व यांना शिजण्यासाठी थोडं पाणी कमी होतं तर अर्धा वाटी पाणी ॲड केलं आहे. पुन्हा मिक्स करूया व अजून शिजू देऊया. तर इथे 4 ते 5 मिनिटं चांगले शिजवून घेतलं आहे व यावर झाकण नाही ठेवलं. असंच मिक्स करत याला चांगले शिजवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ओट्सचा एकदम गाळ झाला आहे व एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे ओट्स. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तयार आहे व्हेजिटेबल मसाला ओट्स. एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. व्हेजिटेबल मसाला ओट्स तुम्ही सकाळच्या नाश्त्यात बनवू शकता. दुपारच्या वेळेनंतर आपल्याला मध्ये भूक लागते तेव्हा हा बनवू शकता. खूप इझी आहे रेसिपी आणि खूप पौष्टिक आहे. तयार आहे व्हेजिटेबल मसाला ओट्स. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. घरामध्ये लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल हा नाश्ता. तुम्हीही नक्की ट्राय करा.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.